बरोबर दिसत नाही रिफ्लेक्शन मला मला लक्षातच नाही. पॉइंटच कोण करतोय? हां ठीक आहे सर. आज बैठका होत आहे पक्षामार्फत, त्याबद्दल सर. नाही, संघटन सृजन अभियान सुरू झालेलं आहे आणि ऑब्झर्व्हर म्हणून राज्याच्या बाहेरील लोकांची नियुक्ती ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने केलेली आहे. यापूर्वी अनेक राज्यामध्ये अशा प्रकारचं संघटन सृजन मोहीम राबवली गेली आणि नव्यानं पक्षाला ताकद उभारणी देणं, नवं नेतृत्व उदयास आणणं, नव्यानं संधी देणं आणि त्यातून योग्य नेतृत्वाची निवड जिल्हा स्तरावर करणं आणि या सगळ्या बाबींचा अंतर्भूत करून संघटन सृजन आम्ही देशभरामध्ये राबवली जाते. तीच महाराष्ट्रामध्ये त्याचाच एक भाग म्हणून आज ही बैठक आहे. या बैठकीमध्ये या संघटन सृजनवर चर्चा होईल आणि या सगळ्या ऑब्झर्व्हरला जे काही अदर स्टेटमधून आले त्यांना संपूर्ण स्वतंत्र अधिकार त्या सगळ्या तालुका स्तरावर जाऊन ती परिस्थिती पाहतील. कोण लोकप्रिय आहे, कोण संघटनेमध्ये काम करणार आहे, किती काळापासून काम करत आहे, त्याची आवड, संघटनेमध्ये काम करायसाठी, या सगळ्या बाबींचा त्यामध्ये अंतर्भाव असणार आहे आणि यातून एक चांगला संदेश संघटन मजबूतीसाठी होणार आहे असं मला वाटतं. एक राजकीय प्रश्न आहे. शरद पवारांनी ज्यावेळेला काँग्रेस सोडली होती आणि राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळेला पुरोगामी पक्ष म्हणून त्याची ओळख होती, काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत होती. अजित पवार यांच्या पक्षानं आता 3 सेल रद्द केले आहेत. सामाजिक न्याय, अल्पसंख्याक असं जी वाट होती ती आता बदलली आहे असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया? ज्यावेळेस ही धर्मांध आणि जातीयवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादीनी सत्तेमध्ये सहभागी झाले त्याच वेळेस यांचा हा ओरिजिनल चेहरा लोकांच्या पुढे आला. ते सत्तेसाठी कुठल्या स्तरावर जाऊ शकतात, ज्या पक्षाला आयडिओलॉजी नाही, ज्या पक्षाला आचार नाही, विचार नाही, ज्या पक्षाला कुठलाही चेहरा नाही, अशा पक्षांच्याकडून अपेक्षा ठेवणं बेकार आहे. खरं तर पवारसाहेब होते, त्यांचा पक्ष होता, त्यावेळेस ते पुरोगामी विचाराला घेऊन चालत होते, पुढे शाहू आंबेडकर, छत्रपती शिवरायांच्या. पण आता मात्र ते सर्व गुंडाळून आज ह्या पक्षाची वाटचाल ही धर्मांध आणि जातीयवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करून त्याच मार्गाने जाते आहे हे स्पष्ट झालं. खरात यांच्या लेकीच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये 40 ते 50 राजकीय नेत्यांची नावं आहेत. अनेकांची नावं या खरात फाईल्सच्या निमित्तानं पुन्हा पुढे येतील असं म्हटलं जात आहे की चर्चेत आहे लग्नपत्रिका. नाही, खरातला एका सुरात संघट म्हणजे खरातला एका सुरात समर्थन देण्यासाठी ते गेले होते की तुम्ही पाप करा, पुण्य करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, बिंदास्त राहा. शेवट काय, तुम्ही जर सापडलात तर पुरावे नष्ट करण्यासाठी तुमचा एफिस्टिंट करू हे या लोकांना माहीत होतं आणि म्हणूनच ते सगळे सहभागी झाले होते. या सगळ्या सहभाग्यांची यापूर्वी पण मी बोललेलो आहे, जेवढे प्रशासनातील अधिकारी आहेत, जेवढे राजकीय लोक आहेत, जे कोणी गेले आहेत, त्या सगळ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्या बंधुगिरीला समर्थन देण्यासाठी गेलेले आहेत, त्या अंधश्रद्धेला बळकटी देण्यासाठी गेलेले आहेत. पण हे सुद्धा त्या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र आहेत, गुन्ह्यास पात्र आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आपण बघतो राज्य महिला आयोगाच्या आर्थिक व्यवहारांची सुद्धा आता चौकशी केल्या जाणार आहे. महिला व बालविकास मंत्रालयाकडनं हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंजूर राज्याचा डोंगरच पोखरला आहे, राज्यच पोखरून गेलेला आहे. चौकशी तिथून झालीच पाहिजे महिला आयोगापासून. पण हळूहळू सर्व चौकशी करा ना. जे फोटो काढून आले ना आणि ज्यांच्याबरोबर या अनेक फोटो काळ्याचे पैसे पांढरे करणाऱ्यांचे पण आहेत, त्यामुळे ती सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि त्या आयोगामध्ये काय काय गेलं, काय काय झालं, जर आयोगाच्या दरवाजावर किंवा आयोगाच्या खुर्चीवर ते काय सगळे विधी पार करून जर बसत असतील तर मला वाटतं की पुरोगामी विचाराच्या समर्थक आहोत म्हणून घेण्याचा कुठलाही अधिकार यांना, नैतिक अधिकार यांनी गमावून असला. दीपक केसरकर यांच्यावरती एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज असल्याचं म्हणतात. त्यांना समज देण्यात आलेली आहे. खरात प्रकरणानंतर पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सुद्धा या नाराजीतून स्पष्ट झालं. ते त्यांनाच विचारा, आता राहिली काय नाराजी, राहिली की मुळावर राहिला काय राहिलं, सगळे त्यावर फार मला काही बोलायची गरज नाही. कोण कोणावर नाराज, तुम्ही ते नाराज होतील, मिळतील, कारण सत्ता आहे तोपर्यंत त्यांचा पक्षाचा तो अंतर्गत अधिकार आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की खरात प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी SITच्या माध्यमातून पूर्ण बाहेर सत्य येणार नाही.
त्याची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे, नाहीतर न्यायाधीशाच्या देखरेखीखाली किंवा त्यांच्या प्रेझेन्सीमध्ये ही चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे. युद्धाची परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. गॅस पेट्रोलसह इंधनांचा तुटवडा आहे. सरकार म्हणतं अजूनही तुटवडा नाही. नाही, मी आज ऐकलंय केंद्र सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणतात तर याला राहुल गांधी जबाबदार आहेत. चुकून म्हणाले असतील, त्यांना नेहरू जबाबदार आहे असं म्हणायचं असेल, त्यांना इंदिरा गांधी जबाबदार आहे असं म्हणायचं असेल, चुकून ते राहुल गांधींचं नाव आलं असेल. तुम्ही पापं करा, दुसऱ्यावर खापर फोडा, तुम्ही राज्य आणि देश उद्ध्वस्त करा आणि त्याला जबाबदार आम्हाला ठरवा. ही नेहमीची टेप सातत्यानं वाजवा. लोक काय तो निर्णय घेतील. वस्तुस्थिती काय आहे? हायवेवरचे हॉटेल बंद पडले, आजूबाजूचे आता आम्ही टिळक भवनला इथले पण बाजूचे पुढचे हॉटेल बंद पडले. म्हणजे आता आम्ही बघून आलो अनेक ठिकाणी गॅसच्या तुटवड्यामुळे लोक लाईनीमध्ये आहेत. ते आता आम्ही लाईनीत उभं केलं. जर एवढी मोठी लाईन उभी झाली असेल आणि आमच्यामुळं झाले असेल तर मग तुम्ही ज्या निवडणुका जिंकलात त्या निवडणुका बेईमानी करून EVM मध्ये घोड करून जिंकलात. हे जर आमच्या म्हणण्यावर लोक लाईनला बघत असेल तर त्यामुळं ही बनवाबनवी जी आहे ही लोक आपलं केलेलं चुका ते दुसऱ्यावर ढकलण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो. साताऱ्यामध्ये ZP इलेक्शनच्या वेळेला CCTVs बंद होते असं जिल्हा प्रमुखांनी म्हटलेलं आहे. एकूणच यंत्रणाच म्हणतात की POPचं काम सुरू होतं म्हणून CCTV बंद होते आणि त्यामुळे देखरेख नाही ठेवता आली. नाही, हे घडवायचं होतं म्हणून POPचं काम काढलं आणि POPचं काम काढलं म्हणून ते CCTV कॅमेरे बंद पडले. हे वस्तुस्थिती आहे. ते अर्धवट सांगतायत. ही पूर्ण वस्तुस्थिती आहे आणि त्यातून ते पुरावे सापडू नये. आणि मंत्र्याला तो बिचारा पहिलेच किरकोळ मंत्री बारीक, त्याला थोडं बसलं, अधिक बसले असते तर महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता आणि शहीद करण्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव लिहिण्यामध्ये आणि कोणाच्यामुळं शहीद झाला त्यांचं नाव आलं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे. थँक्यू.